म्हणजे त्याचा बाप नक्की नारायण राणे आहे का मराठा समाज, का त्याचा बाप देवेंद्र फडणवीस आहे? हा गोर गरीब मराठा आता पेटलाय, हा आता थांबणार नाही, हा आपलं बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार आहे. अरे एक मराठा आम्हाला समाजाला मिळालं पाहिजे. हक्काचं आमचं आरक्षण असताना प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शिवाजी महाराज की जय, जय भवानी. अरे एक मराठा, अरे एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. म्हणून दादा पटेल तुम आगे बढ़ो, म्हणून दादा पटेल तुम आगे बढ़ो. अरे एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या आझाद मैदानामध्ये आपल्या महाराष्ट्रामधून तळागाळातला मराठी माणूस या आझाद मैदानामध्ये मराठी आरक्षणासाठी तळागाळातला गरीब मराठा एकवटलेला आहे. म्हणून दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. तिसरा दिवस आहे आज. या गोरगरीब मराठ्यांना सरकारने आता तरी आरक्षण द्यावे, नाहीतर हा गोर गरीब मराठा आता पेटलाय, हा आता थांबणार नाही, हा आपलं बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार आहे. अरे एक मराठा, अरे एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आम्हाला सरकारनं जे 10% आमच्या माथी जे म्हणजे आमचं पोट दुखायलंय आणि सरकार आम्हाला डोक्याच्या गोळ्या झाले, असंच मागत नसताना आम्हाला जे SC-BCचं जे 10% आमच्या तोंडावर फेकल्यासारखं फेकलंय. जसे की माणूस कसं की एखादा प्राणी आल्यानंतर त्याच्या समोर काहीतरी फेकतंय, तसं सरकारने हे आमच्याकडे फेकलंय. हे आम्हाला मान्य नाही, कारण ते कधीच कायद्याच्या तरतुदीमध्ये बसत नाही. आणि आम्हाला आमचं मूळ आरक्षण म्हणजे आमचं OBC आरक्षण म्हणजे कुणबी आरक्षण आहे. या आरक्षणात आम्हाला आमचा मूळ हेतू आहे. तरी सरकारने मायबाप सरकारनं थोडी विनंती आहे की तुम्ही आंदोलन उग्र होण्याच्या अगोदरच तुम्ही काहीतरी तडजोड करा. आणि जसं सांगायचं उदाहरण सांगायचं, आता आम्ही छोटं तोंड मोठी गोष्टी म्हणल्यासारखं झालं. ते तुम्ही जसं एका रात्रीमधून सरकार पाडून जर तुम्ही सरकार स्थापन करू शकता, तर एका मिनिटामध्ये तुम्ही हे आरक्षणसुद्धा लागू करू शकता, असं आमचं एवढंच म्हणणं आहे. दादा मला बोलायचं बोल. आमचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला हा पहिले लढाईला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढाई हा स्वराज्यासाठी आमच्या समाजाचं बलिदान आहे. पण लढाई झाल्यानंतरून आमचा मूळ व्यवसाय हा शेती होता. म्हणून आम्ही काय झालो, कुंभी झालो. म्हणून मराठा समाज हा कुंभी आहे. हे वेळोवेळी सगळ्या ठिकाणी नोंदी आहे. मग अजून काय पाहिजे? पुराव्यावर जर सगळंच काही निकाल दिला जातो, मग हा पुरावा काय खोटा आहे का? हा जर एवढ्या नोंदी सापडलेल्या आहे, 58 लाख नोंदी सापडलेल्या आहे, हा पुरावा काय आमच्या घरात छापला आहे की मनोज दादांच्या घरी छापला आहे की मराठा समाजाच्या घरी छापलेला आहे? या सरकारी नोंदी आहेत आणि या सरकारी नोंदींवर आम्ही एकच म्हणतोय, मराठा समाज हा कुंभी आहे. कुंभी हा मराठा समाज आहे, म्हणजे शेती करणारा हा मराठा आहे. वेळोवेळी हे आम्ही 50% मध्ये जे उर्वरित जे OBC मध्ये वेळोवेळी जाती टाकल्या जात आहेत आणि मराठा समाजाच्या जाती कुंभी म्हणून घोषित करण्याचं सोडून वेळोवेळी आमच्या तोंडांवर पानं पुसल्या जात आहेत, वेळोवेळी अपयश आणलं जात आहे. हे नेमकं काय की मराठा समाज हा हिंदू नाही का? महाराष्ट्रात फक्त हिंदू म्हणून जर आमच्या समाजाकडे बघितलं जात नसेल तर आमचे पोरं लढाईला चालतात, आमचे पोरं तुमच्याकडे तुमचे झेंडे धरायला चालतात, तुमचे झोरे टाकायला चालतात. आणि वेळोवेळी भाजप हे जी दुटप्पीची भावना घेत आहे. आणि आमचं एक
सरकारला इशारा आहे की तुम्ही मराठा समाजाला हिंदू म्हणून मानता का नाही मानत हे पहिले स्पष्ट करा. म्हणजे आमचे पोरं तुमच्या मागं फिरायचं का नाही फिरायचं हिंदू म्हणून हे बी सरकारला हे महाराष्ट्र राज्यातल्या मराठा समाजाला कळू द्या. कारण तुम्ही आम्हाला जर हिंदू म्हणून मानत नसाल तर आम्हाला तुम्ही वेळोवेळी का असं म्हणलं जातं आहे की हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण आहे. मग आम्ही कोण आहे? आमच्या घरांमध्ये गणपती बसत नाही का? आमच्या संपूर्ण समाजाच्या घरात गणपती बसतो तरी आम्हाला सांगितलं जातं हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा सण आहे. आणि ते एक नेपाळी अंड ते कोकणातलं त्याची बाप टाकारी बाप माय पिंजारी त्याला म्हणजे त्याचा बाप नक्की नारायण राणे आहे का मराठा समाज का त्याचा बाप देवेंद्र फडणवीस आहे? कारण तो सांगतो माझा बाप देवेंद्र फडणवीस आहे. आता त्याचा DNA चेक करावा लागणार आहे की नारायण राणे आहे का देवेंद्र फडणवीस आहे तुझा बाप. हे तरी महाराष्ट्राला कळू दे की तुझ्या त्या माय माऊलीबद्दल बोलणं आमचं काहीच नाही आहे. त्याची आई आमची आई आहे पण त्याचा बाप कोण आहे? काय देवेंद्र फडणवीस आहे की नारायण राणे हे तर आता महाराष्ट्राला कळू दे. माझा हा प्रश्न आहे त्याला. आणि मराठा समाजाला कुंभ म्हणून आरक्षण हे द्यायलाच पाहिजे कारण आमचा मूळ व्यवसाय हा शेती आहे आणि आमच्या बापदाद्यांनी शेती कसलेली. आम्ही लढाईला जात होतो म्हणून आम्ही क्षत्रिय आहे काय पण आम्ही मूळ व्यावसायिक आमचं उदरनिर्वाहाचं साधन हे शेती म्हणून कुंभी आहे. म्हणून आम्हाला मनोज दादांनी जी मागणी केलेली 50%च्या आत ठिकाण तेच आरक्षण द्यायला पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षणाचा जो काही मुद्दा चालू आहे आणि एकंदरीतच सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि ज्या काही या घटना घडत आहेत त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? आरक्षण आम्हाला समाजाला मिळालं पाहिजे. हक्काचं आमचं आरक्षण असताना प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. जो दादांनी लढा उभा केलेला आहे ह्या लढ्याला वारंवार त्यांनी जसं प्रशासन म्हणलं तुम्हाला एवढा वेळ आहे त्यांनी तसंच ऐकत आले. तर आता दादांनी जो निर्णय सांगितला समाजसेवकाला मराठा समाजाला ती हाक दिली आहे की हे शेवटचा लढा आहे माझा आणि तुम्ही सर्वांनी ह्या लढ्यामध्ये सामील होऊन आपल्या लेकरा बाळांचं हित करण्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याच्या राजकीय पुढाऱ्याच्या नादी न लागता आपल्या स्वतःचं हित बघा ह्याच्यामध्येच आपलं जे काय आहे ते आहे परंतु भरकटून जाऊ नका. म्हणून जो दादांनी शब्द दिलाय तो सर्व समाज आपला समाज बांधव आज दादाच्या पाठीमागे राहून खंबीरपणे आज जो जे काय निर्णय घेतील ते दादा त्याच्यामुळं आज OBC मध्ये आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आमची ठाम भूमिका आहे. एवढाच बोलून या प्रसंगी मी इच्छितो. जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. जय जिजाऊ जय जिजाऊ. भावना खूप तीव्र आहेत आणि भावना जरी तीव्र असल्या तरी न्यायालयीन प्रक्रियेतून ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी जो काही तोडगा निघणार आहे तर हा तोडगा कशा प्रकारे निघतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. मी सध्या मुंबईवरनं MK कराळे, कॅमेरामॅन अमोल सोबत.